हो हो सांगतो ना 0 to इन्फिनिटी वाला पण प्रॉब्लेम आहे ना त्याच्यामध्ये, सॉल्व्ह करून देतो तुम्हाला. किती नंबर प्रॉब्लेम मला सांगा? 15 नंबर ना? हा ठीक आहे. क्वेश्चन नंबर 1चा 15 सॉल्व्ह करून देतो. अगोदर मला हा सेकंड सॉल्व्ह करू द्या, मग तुम्हाला तोही सॉल्व्ह करून देतो. बघा इकडे क्वेश्चन नंबर 2 त्यातले 15 बघायचे. त्यातला मी पहिल्यांदा दुसरा प्रॉब्लेम घेतोय. तर तो इंटिग्रल फ्रॉम 0 to π/4 sec square x divided by 3 tan square x plus 4 tan x plus 1 असा आहे विथ रिस्पेक्ट टू x. आता इथे तुम्हाला इनडेफिनेट मध्ये असतं तर कसं सॉल्व्ह केलं असतं, काय केलं असतं इनडेफिनेट मध्ये, 0 to π/4 नसतं तर काय केलं असतं आठवायला पाहिजे. आता सांगा लोका. हा म्हणजे तुम्हाला काय मिळालं असतं, 1 क्वाड्रेटिक मिळालं असतं की नाही. हा पण आता हे सबस्टिट्यूशन करून इथे कसं सॉल्व्ह करायचं, दोन मेथडने सॉल्व्ह करता येतं बाय सबस्टिट्यूशन. पहिल्यांदा काय करायचं, जेव्हा तुम्ही इथे पुट करता, पुट t इज इक्वल टू tan x करणार आहात तुम्ही. मग tan x केल्यावर 1 क्वाड्रेटिक मिळणार आहे. पण जेव्हा तुम्ही इथे dt बाय dx काढता, dt बाय dx इज इक्वल टू काय येईल, sec square x, आणि मग dx हा dx तिकडे ट्रान्सपोज केला तर dt ची व्हॅल्यू मिळते. sec square x dx इथं sec square x dx ऐवजी काय लिहिणार तुम्ही, dt लिहिणार आहात. पण तसंच लिहायचं नाही, म्हणजे असं लगेच मुलं असं करतात, i इज इक्वल टू इंटिग्रल फ्रॉम 0 to π/4 आणि मग आता sec square dx म्हणजे dt डिवायडेड बाय हे 3t स्क्वेअर प्लस 4t प्लस 1. हे dt वरती लिहिण्याऐवजी तुम्ही असं लिहिलं तरी चालतं. नाव आता 1 क्वाड्रेटिक झालं, मुलं सॉल्व्ह करतात आणि लिमिटची व्हॅल्यू फायनली ही पुट करतात. तर असं जर केलं तुम्ही असं जर केलं, इथे लिमिट एकतर चेंज करायचं असतं राईट नाव, किंवा असंच ठेवलं तर परत टी ची व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करायची असते. मी दोन्ही वेळी सॉल्व्ह करून देतो. बघा आता तुम्ही असं जर घेतलं, हे लिमिट चेंज केलंच नाही इथे, आता सॉल्व्ह करत गेलात खाली, तर 3 बाहेर घेणार तुम्ही, i इज इक्वल टू 1/3 इंटिग्रल फ्रॉम 0 to π/4 1 इथे राहिलं t स्क्वेअर प्लस 4/3 t प्लस 1 dt. 1/3 इंटिग्रल फ्रॉम 0 to π/4 1 इथे t स्क्वेअर प्लस 4/3 t प्लस 4/3 ची हाफ होते 2/3, त्याचा स्क्वेअर होतो 4/9, आणि इथे प्लस 1 मायनस 4/9 केलं विथ रिस्पेक्ट टू t. 1/3 इंटिग्रल फ्रॉम 0 to π/4 1 हे होईल t प्लस 2/3 होल स्क्वेअर प्लस हे 9 मायनस 4 5 ते √5/3 होल स्क्वेअर. बरोबर आलं इथपर्यंत. आता हा 1/3 कुठे येईल, हा इथे 1/3 पाहिजे, सॉरी इथे 1/3 पाहिजे होतं. 1/3 मग इथे किती येईल, हे 3 ने मल्टिप्लाय केला तर हे मायनस असं येते, ते -1/3 चा होल स्क्वेअर. बरोबर का, -1/9 येतं ना, करेक्ट. हा आता फॉर्म्युला कोणता यूज करणार याला तुम्ही, 1/3 सांगा, 0 to π/4 फॉर्म्युला सांगा आता डायरेक्ट. 1/3 तसाच ठेवला, 1 x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर चा फॉर्म्युला सांगा पटकन. आता इथे तो फॉर्म्युला यूज करणार 1/2a 1/3 इंटू 2. मुद्दाम सगळं सॉल्व्ह करून देतोय तुम्हाला मी. 2a 1/2 इंटू 3, हा 1/3 तसाच लिहिला, फॉर्म्युला लिहितोय 1/2a. a ची व्हॅल्यू किती आहे, 1/3 आहे. लॉग ऑफ x ची व्हॅल्यू t प्लस 2/3 मायनस a डिवायडेड बाय t प्लस 2/3 प्लस a प्लस c. हे आन्सर आलं. प्लस c नाही, सॉरी, 0 to π/4 1/3
आता हे 2/3 होईल 3/2. त्याच्यानंतर आता हे लगेच कॅन्सल करायची गरज नाही, नंतर करूया, बघू चुकू शकतं. लॉग ऑफ हे टी प्लस किती होत आहे 1/3 डिवायडेड बाय टी प्लस 3/3 म्हणजे टी प्लस 1 होत आहे 0 to π/4 1/3 इंटू. आता हा 3/2 याच्यात तर काही व्हॅल्यू पुट करायची नाही, हा बाहेर घेतला 3 कट होतोय, डायरेक्ट इथे 1/2 येईल. आता लॉग ऑफ इथे व्हॅल्यू पुट केली कशाची π/4 ची, तर हे π/4 प्लस 1/3 नाही. तर तेच तेच सांगायचंय मला. तर मुलं काय चूक करतात ते सांगतोय मी इथे. तुम्ही आता लिहिलं इथे π/4 आणि इथे लिहिलं परत हे 0 π/4 प्लस 1 आणि मग इथे परत व्हॅल्यू पुट करतात मुलं 0, म्हणजे ते होतं परत इथे मायनस लॉग ऑफ 1/3 0 पुट केलं अपॉन इथे परत 0 पुट केलं, हे लॉग ऑफ 1 होतं. आणि मग फायनली इथे हा आन्सर चुकतं. तर इथे काय करायचं, जेव्हा तुम्ही इथे लिमिट चेंज करत नाही, एकतर लिमिट इथे चेंज करायचं. आता मी परत ते सॉल्व्ह करून देणार आहे लिमिट चेंज करून. इथे लिमिट चेंज केलं तर मग तुम्हाला रिसबस्टिट्यूट करायची गरज पडत नाही. जसं इनडेफिनाइट मध्ये टी ची व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करताना, तसं इथे जर तुम्ही टीच व्हेरिएबल ठेवलं आणि इथे लिमिट चेंज केलं नाही, लक्षात ठेवा टी व्हेरिएबल ठेवायचं असेल आणि टी व्हेरिएबलनेच इथं पुट करायचं असेल तर इथे काय करायचं, लिमिट चेंज करावं लागतं. आणि इथे लिमिट चेंज नाही केलं तर टी ची व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करायची. आता हे आन्सर चुकीचं आहे कारण आपण व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट केली नाही. मग इथे काय करायचं, हे सॉल्व्ह करायच्या अगोदर टी ची व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करायची. बघा 1/3 3/2 ही मेथड मी जे आता लिहितोय ना, हे फॉलो नाही करायचं, तिथेच लिमिट चेंज करायचं ऑलवेज. लॉग ऑफ टी ची व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करूया, tan x प्लस 1/3 डिवायडेड बाय tan x प्लस 1 0 to π/4 इज इक्वल टू 1/3. आता इथे व्हॅल्यू ही π/4 घ्या, ती काय येणार आहे 1. बघा 1/3 हे 3 कॅन्सल झालंय. लॉग ऑफ हे tan π/4 इथे π/4 पुट केलं, tan π/4 ची व्हॅल्यू किती आहे 1. 1 प्लस 1/3 किती होईल 1 प्लस 1/3 π/4/3 डिवायडेड बाय tan π/4 परत ती किती आहे 1. 1 प्लस 1 2 मायनस इथे 0 पुट केलं, tan 0 ची व्हॅल्यू आहे 0, मग ते लॉग ऑफ 1/3 अपॉन tan 0 ची व्हॅल्यू 0 ते अपॉन 1 येत आहे, म्हणजे इथे फक्त 1/3 राहील 1/3. आता फायनली सिम्प्लिफाय जर केलं तर हे परत हे अपॉन होईल, म्हणजे हे पुढे जर सिम्प्लिफाय केलं तर 1/3 लॉग ऑफ काय आलं पाहिजे आन्सर. आता सांगा, हे 2 कॅन्सल होतंय, हे होतंय 2/3 आणि ते आहे 1/3, म्हणजे आन्सर येईल लॉग ऑफ हे 2 कॅन्सल होतं इथे, हे 2/3 राहिलं, लॉग ऑफ m मायनस लॉग ऑफ n, लॉग ऑफ m/n म्हणजे 2/3 अपॉन 1/3 लॉग ऑफ 2 येत आहे. करेक्ट? अरे येतंय की नाही, लॉग ऑफ 2/3 अपॉन तर 1/3 लॉग ऑफ 2 आन्सर आलं. आता तुम्ही फक्त याचा स्क्रीनशॉट काढा, ही मेथड अप्लाय करायची नाही तुम्ही, याने मुलं बऱ्याच वेळा चुकतात. स्क्रीनशॉट काढायचा. कुठे कुठे 1/2 येत आहे, इथे चुकून झालंय, हा 3 कॅन्सल झाल्यावर इथे 1/2 येते 1/2. आणि पुढे आणखी सिम्प्लिफाय केलं तर काय होईल रे, हे लॉग ऑफ √2. ठीक आहे, आता स्क्रीनशॉट काढायचा. काढला? ओके.
आता इथे मी काय केलं होतं नीट लक्षात घ्या, लिमिट चेंज नाही केलं. जेव्हा सबस्टिट्यूशन करता इथे फक्त सबस्टिट्यूट केलं, dt ची फक्त व्हेरिएबल बदललं, पण लिमिट 0 to π/4च ठेवलं. असं जर ठेवलं तर तुम्हाला फायनली इथे t ची व्हॅल्यू पुन्हा रिसबस्टिट्यूट करावी लागते. आणि जेव्हा तुम्ही इथेच लिमिट चेंज करता तेव्हा रिसबस्टिट्यूट करायची गरज पडत नाही. बघा आता इथे व्हेरिएबल x आहे. x व्हेरिएबल असताना वेन x इज इक्वल टू x व्हेरिएबल असताना लोअर लिमिट आहे 0 आणि x व्हेरिएबल असताना अप्पर लिमिट आहे π/4. वेन x इज इक्वल टू 0 म्हणजे x व्हेरिएबल असताना लोअर लिमिट 0 आहे. तर मग आता इथे जे सबस्टिट्यूशन केलंय ते सबस्टिट्यूशन इथे ही 0 व्हॅल्यू पुट करायची त्या सबस्टिट्यूशन मध्ये. तर टी ची व्हॅल्यू काय येते, इथे 0 पुट केलं तर tan 0 ची व्हॅल्यू 0 असते. म्हणजे लोअर x व्हेरिएबल असताना लोअर लिमिट x आहे. आता सबस्टिट्यूशन केलं t इज इक्वल टू tan x, x ची व्हॅल्यू 0 पुट केली तर t इज इक्वल टू tan 0 ची व्हॅल्यू 0च येते. म्हणजे t ची व्हॅल्यू पण 0च आहे. म्हणजे नवीन व्हेरिएबल आपण t घेणार तेव्हा पण लोअर लिमिट 0च राहणार. आता अप्पर लिमिट π/4 आहे. x व्हेरिएबल असताना हे x व्हेरिएबल आहे याच्यामध्ये, तेव्हा अप्पर लिमिट π/4 आहे. तर t इज इक्वल टू इथे tan π/4 पुट केलं, मग आता t इज इक्वल टू tan π/4 ची व्हॅल्यू आहे 1. मग आता जेव्हा x व्हेरिएबल होतं तेव्हा अप्पर लिमिट π/4 होतं, पण जेव्हा तुम्ही t व्हेरिएबल घेणार तेव्हा अप्पर लिमिट काय येणार आहे 1. मग आता लिमिट पण चेंज करून घेऊया. तुम्ही ही मेथड अप्लाय करायची ऑलवेज. I इज इक्वल टू इंटिग्रल फ्रॉम, आता नवीन लोअर लिमिट काय घ्यायचंय, 0 ऐवजी 0च घ्यायचंय आणि इन्स्टेड ऑफ π/4 काय घ्यायचंय तुम्हाला 1 घ्यायचंय. आता लिमिट पण चेंज केलं. मग आता नवीन काय आलंय, sec² dx ला आपण कशाने रिप्लेस करणार आहोत, sec² dx ला dt ने, आणि खाली 3t² प्लस 4t प्लस 1. आता हे पहिल्यासारखंच 1/quadratic आहे तसंच सॉल्व्ह करायचंय. 1/3 बाहेर, 1 अपॉन t² प्लस 4/3t प्लस 1/3 dt. 1/3 इंटिग्रल ऑफ t² प्लस 4/3t प्लस 4/9 प्लस 1/3 मायनस 4/9. जे पहिलं आलं होतं तसंच 1/3 1 अपॉन हे t प्लस 2/3 होल स्क्वेअर प्लस मायनस 1/3 चा होल स्क्वेअर. आता हा फॉर्म्युला यूज करणार 1/2a, a ची व्हॅल्यू 1/3. पुढे लॉग ऑफ x म्हणजे t प्लस 2/3 डिवायडेड बाय मायनस a म्हणजे 1/3 t प्लस 2/3 प्लस 1/3. प्लस ची चुकूनही लिहायचं नाही. आता इथे हा 3 कट होतोय. 1/2 लॉग ऑफ, आता हे t प्लस इथे काय लिहायचं राहिलं रे, असं लिहितो ना आपण 0 to काय लिहायचं, आता लिमिट काय आहे 0 to 1, 0 to 1. हे किती होत आहे 1/3 डिवायडेड बाय हे किती 1, लिमिट फ्रॉम 0 to 1. पुढे परत 1/2 लॉग ऑफ, आता लिमिटची व्हॅल्यू पुट करतोय इथे मी, लॉग ऑफ ही 1 व्हॅल्यू पुट केली तर 1 प्लस 1/3 2/3 अपॉन 2 मायनस पुन्हा काय झालं, ओके सॉरी 1/2 लॉग ऑफ, इथे 1 पुट केला 1 प्लस 1/3 4/3, इथे 1 पुट केला 2 मायनस लॉग ऑफ, हे 0 पुट केलं हे 1/3 आणि आपण इथे 0 पुट केला आपण 1 येतं, आपण 1 लिहायची गरज नाही. फायनली आता परत याच्या अगोदर जसं केलं होतं तसंच याच्या नंतरची स्टेप काय येईल, आता
1/2 लॉग ऑफ, आता इथं हा 2 कॅन्सल होतो, ते इथं 1/2/3 मायनस लॉग ऑफ 1/3, आता पुन्हा हे 1/2 इंटू लॉग ऑफ m मायनस लॉग ऑफ n, लॉग ऑफ m/n लॉग ऑफ 2 येते, ते लक्षात आलं, म्हणजेच लॉग ऑफ √2 याच्या अगोदरचं आलंय का आन्सर सेम. आता हे लिहून घ्या तुम्ही परीक्षेत, इथेच लिमिट चेंज करायचं, समजलं का. पुढे गेल्यावर इथे का चेंज करायचं, पुढे गेल्यावर मुलं विसरतात, दुसरं काहीच नाही. चुकतंय का त्याने, नाही. काही लेंदी होतंय का, नाही. पण मुलं विसरून जातात, त्यांना इनडेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये तीच व्हेरिएबल ठेवायची सवय लागली, सॉरी ते जरी बदलून घेत असतील तरी पण इथं काहीतरी मिस्टेक करतात, किंवा तुम्हाला जर सवय असेलच ते बदलून घ्यायची, किंवा तुम्हाला जे कन्व्हिनियंट वाटेल ते, दॅट्स ऑल. ठीक आहे, पण मला असं वाटतं ही प्रेफर करा. लिहून घ्या, वेळ देतो 3 मिनिट. इंटिग्रल फ्रॉम 0 to 1/√2 sin inverse of x divided by 1 minus x square raised to power 3/2 with respect to x. हा प्रॉब्लेम एवढा डिटेल घेतो मी. इथे तुम्हाला दिसतंय की 3/2 पॉवर आहे, म्हणजे एक रूट घेता येईल. साइन इनवर्स ऑफ x डिनॉमिनेटरला असं लिहिता येईल. एक्सक्यूज मी. डिनॉमिनेटर असा लिहिता येतोय, बरोबर. हा 1 पॉवर, हा हाफ पॉवर, 3/2 होत आहे. असं का लिहिलं तर साइन इनवर्स एक्स, साइन इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय आहे, √1 मायनस एक्स स्क्वेअर आहे. सबस्टिट्यूशन काय करावं लागेल, अर्थातच इथे हे 1 मायनस एक्स स्क्वेअर मॅनेज होईल, बरोबर. पुट t इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ x. मग आता dt बाय dx 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर, dt ची व्हॅल्यू dx अपॉन √1 मायनस एक्स स्क्वेअर, dx अपॉन हे रूट, त्याची व्हॅल्यू dt येणार आहे. आता साइन इनवर्स x ला आपण t पुट करणार, हे कसं मॅनेज करणार, x इज इक्वल टू साइन इकडे घेतला तर साइन टी होतंय, x ची व्हॅल्यू काय होते, साइन टी. मग हे x ची व्हॅल्यू इथे पुट केली तर हे कॉस टी होईल, म्हणजे कॉस स्क्वेअर टी होईल, बरोबर. मग आता इथे काय येणार आहे, टी अपॉन 1 मायनस टी स्क्वेअर येणार. तो स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, लक्षात आलं. फक्त आता आपण इथे काय करूया, लिमिट चेंज करूया. वेन x इज इक्वल टू, म्हणजे x व्हेरिएबल असताना लोअर लिमिट 0 आहे. वेन x इज इक्वल टू, x व्हेरिएबल असताना अप्पर लिमिट 1/√2 आहे. मग आता t व्हेरिएबल असताना, नवीन t व्हेरिएबल असताना काय येते, t इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ x ची व्हॅल्यू काय पुट करायची इथे, 0. साइन इनवर्स 0 ची व्हॅल्यू काय आहे रे, साइन इनवर्स 0 0च आहे की नाही. मग आता x इज इक्वल टू, आता वरती t इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ ही व्हॅल्यू 1/√2. मग आता हे साइन इकडे घेतला तर साइन टी इज इक्वल टू 1/√2, म्हणजे टी ची व्हॅल्यू किती येणार आहे, काय अँगल आहे हा, y/4. मग आता i इज इक्वल टू इंटिग्रल फ्रॉम, लोअर लिमिट आता 0 होतं तर नवीन लिमिट पण 0च आहे. अप्पर लिमिट 1/√2 होतं, तेव्हा आता नवीन टी व्हेरिएबल मध्ये π/4 आलाय. साइन इनवर्स एक्स ला आपल्याला टी पुट करायचं आहे. 1 मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे काय होणार आहे इथे, एक्स स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर टी, आणि बाकीचं उरलेलं dx अपॉन, हे dx अपॉन दिस रूट, त्याची व्हॅल्यू dt आहे. देअरफॉर i इज इक्वल टू इंटिग्रल फ्रॉम 0 टू π/4 हे t अपॉन, इथे काय येणार आहे 1 मायनस साइन स्क्वेअर टी म्हणजे कॉस स्क्वेअर टी dt. आता i इज इक्वल टू इंटिग्रल फ्रॉम 0 टू π/4. आता हे डायरेक्ट तर सॉल्व्ह होत नाही, पण t इंटू हे काय लिहिता येतं 1/cos स्क्वेअर सेक स्क्वेअर टी dt. आता इथे दोन फंक्शन आलेत, हे अल्जेब्रिक फंक्शन आहे, हे ट्रिगोनमेट्रिक फंक्शन आहे. ली अगोदर ए आलाय, नंतर टी आलाय, आणि त्याच्यापेक्षा आपण अगोदर काय चेक करतो,
दिस इज इझिली डिफरन्शिएबल आहे की नाही आणि हे इझिली इंटिग्रेबल आहे की नाही. तर हे आहे इझिली डिफरन्शिएबल आहे. हे इझिली डिफरन्शिएबल नाही सेक स्क्वेअर टी, तिथं चेन रूल वापरावा लागतो. पण इझिली कसं आहे ते इंटिग्रेबल आहे की नाही. सेक स्क्वेअर टीचं डायरेक्ट काय फॉर्म्युला आहे, टॅन टी. टॅन टी म्हणजे हा सिक्वेन्स बरोबर आहे. समजलं का. लिएट पेक्षा कसं चेक करायचं, फर्स्ट फंक्शन इझिली डिफरन्शिएबल, सेकंड फंक्शन इझिली इंटिग्रेबल. नाव आता इथे परत मी रात्री जे सांगितलं तुम्हाला काल रात्री, तिथे काय सांगितलं होतं, इंटिग्रेशन बाय पार्ट्स आलं तर कसं लिहायचं. आता इथं सबस्टिट्यूशनची मेथड पण सांगितली आणि इंटिग्रेशन बाय पार्ट्स ने आलं तर डिटेल कसं लिहायचं व्यवस्थित डेफिनेट मध्ये, तेही आता परत बघा. कसं लिहिणार आपण, आय इज इक्वल टू असं लिहायचं बघा. आता इथे तुम्ही वापरताय ना, सगळ्यात प्रॉपरली असं लिहायचं, फर्स्ट फंक्शन इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन, आणि याला लगेच बॉक्स टाकून हे लिमिट लिहून टाका. फर्स्ट फंक्शन इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन, इथं लिमिट लिहिण्याऐवजी डायरेक्ट इथे लिहून टाका 0 to π/4. म्हणजे तुमचं कन्फ्युजन नाही होणार की टी ला इंटिग्रेशन नाही, मग हे कसं काय घेतलं. इंटिग्रेशन आहे ना टी ला इथे, बरोबर. समजलं प्रसाद तुझा डाऊट. मायनस इंटिग्रेशन ऑफ असंच लिहित चला. यानंतर डायरेक्ट ही स्टेप, फर्स्ट फंक्शन इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन, इथं नाही लिहिता डायरेक्ट ह्या बॉक्सला लिहून टाका. आता इंटिग्रेशन ऑफ इथं लिहून टाका 0 to π/4, इंटिग्रल फ्रॉम 0 to π/4, डेरिवेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन with respect to t, integration of second function with respect to t. या बॉक्सला लिहू नका कारण इथे तुम्ही इंटिग्रलला दिलंय. I इज इक्वल टू टी, सेक स्क्वेअर टीचं टॅन टी 0 to π/4 मायनस, आता इथे इंटिग्रल फ्रॉम 0 to π/4, टीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी 1 येतो, सेक स्क्वेअर टीचं येतं टॅन टी इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू टी. नाउ आय इज इक्वल टू टी टॅन टी 0 to π/4. इथं सॉल्व्ह करायला सुरुवात केली असतं तरी चाललं असतं. आता हे टॅन टीचं काय येतं रे, लॉग ऑफ सेक टी 0 to π/4. आता एक तर हे सेपरेट सॉल्व्ह करा आणि हे सेपरेट सॉल्व्ह करा किंवा एकत्र घ्या. ठीक आहे, सेपरेट सेपरेटच राहू द्या, म्हणजे चुकायची भीती नाही काहीच. आता हे π/4 आणि टॅन π/4 मायनस, इथं 0 पुट केलं की ते 0च होऊन जाते सगळं. झालं, पहिला ब्रॅकेट सॉल्व्ह झालाय. मायनस हे लॉग ऑफ सेक π/4, सेक π/4. आता इथे मायनस लॉग ऑफ सेक 0. आता हे π/4च राहील कारण टॅन π/4 ची व्हॅल्यू 1 आहे. मायनस लॉग ऑफ सेक π/4 ची व्हॅल्यू किती आहे, √2. मायनस सेक 0 ची व्हॅल्यू किती आहे, सेक 0 1. हे मायनस लॉग ऑफ 1. लॉग ऑफ 1 टू एनी बेस काय असतो रे, 0, म्हणजे 0 होणार आहे. म्हणजे π/4 मायनस फक्त काय राहील, लॉग ऑफ √2 ही व्हॅल्यू. लक्षात आलंय सगळ्यांच्या. ओके, एवढं लिहून घ्या फक्त. त्याच्यानंतर मग आता पुढच्या प्रॉब्लेम्स ना मी पटपट हिंट देतो तुम्हाला, आणि जे येणार नाही ते डिटेल सॉल्व्ह करूया. राईट डाऊन. बघा आता इथे तुम्ही साइन 0 to 4 पाय साइन 2x चा फॉर्म्युला आपण घेऊया. 2 sin x cos x घेतला. इथे साइन रेस टू पॉवर 4x प्लस कॉस रेस टू पॉवर 4x आहे. वरती एक cos x आहे. इथे आपण असं करून बघितलं, समजा डिवाइडिंग थ्रू आउट बाय कॉस रेस टू पॉवर 4x ने किंवा साइन रेस टू पॉवर 4x ने डिवाइड करून बघूया. एक तर साइन रेस टू 4x किंवा कॉस रेस टू 4x ने डिवाइड करा. ठीक आहे, कॉस रेस टू 4x ने आपण डिवाइड केला तर 2 sin x cos x अपॉन cos रेस टू 4x डिवाइडेड बाय sin रेस टू पॉवर 4x अपॉन cos रेस टू पॉवर 4x
प्लस कॉस रेस टू पॉवर 4x अपॉन कॉस रेस टू पॉवर 4x. पुढे काय होईल आता हे इंटिग्रल फ्रॉम 0 टू 4 पाय. कॉस कॉस कॅन्सल होईल इथे काय राहील 2 sin x अपॉन कॉस एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स. लक्षात आलं. हे कॉस क्यूब आहे ना, खाली कॉस क्यूब राहील तर ते असं लिहिलंय मी डिवायडेड बाय इथे हे होईल tan रेस टू पॉवर 4x प्लस इथे 1 राहिलं. आता वरती काय होतंय पुन्हा 0 टू 4 पाय 2 हे होतंय tan x आणि हे sec स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय हे tan स्क्वेअरचा पुन्हा स्क्वेअर लिहिता येतोय प्लस 1. आता काय करावं लागेल इथे असं तुम्हाला वाटतंय 0 टू 4 पाय सबस्टिट्यूशन करायचंय आपल्याला, पण हे सिम्प्लिफाय करत होतो आपण. आता इथे तुम्हाला कळतंय tan x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे. tan x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे sec स्क्वेअर एक्स आहे बरोबर. याचा डेरिव्हेटिव्ह इथे आहे, मग इथे काय पुट करावं लागेल t इज इक्वल टू tan स्क्वेअर एक्स जर घेतलं तर त्या पूर्ण tan स्क्वेअर एक्स चा निवड tan x चा sec स्क्वेअर एक्स आहे, पण ह्या पूर्ण tan स्क्वेअर एक्स चा 2 tan x sec स्क्वेअर एक्स आहे. लक्षात येतंय का तुमच्या. अरे लक्षात आलं का. हा मग आता इथे डायरेक्टच फॉर्म्युला मिळणार आहे तुम्हाला. हे 2 tan x sec स्क्वेअर एक्स dx ची व्हॅल्यू काय येणार आहे dt येणार आहे, आणि खाली स्टँडर्ड फंक्शन असं राहणार आहे t स्क्वेअर प्लस 1 dt इंटिग्रल फ्रॉम 0 टू 4 पाय. बरोबर आहे. असं राहील की नाही शिल्लक लिमिट न चेंज करता. आणि मग आता जर तुम्ही एमसीक्यू सॉल्व्ह करत असाल तर काय करायचं डायरेक्टच तुम्ही लिहिणार हे 1/1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे tan इनव्हर्स ऑफ एक्स आहे, म्हणजे हे tan इनव्हर्स ऑफ टी येणार विथ रिस्पेक्ट टू टी. इंटिग्रल काय सॉरी विथ रिस्पेक्ट टू टी नाही, इंटिग्रल फ्रॉम 0 टू 4 पाय. पण इथं टी ची व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करायची. tan इनव्हर्स ऑफ टी ची व्हॅल्यू काय आहे tan स्क्वेअर एक्स, म्हणजे 0 टू 4 पाय असं घ्यायचं आणि हे सॉल्व्ह करायचं पुढे. मग आता हे कसं सॉल्व्ह होणार डायरेक्ट एमसीक्यू घेतला तर हे तुम्हाला कळतं इथे स्टँडर्ड फॉर्म्युला मधला जे इनडेफिनाइट मध्ये शिकवलं तेच. हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. स्टँडर्ड फॉर्म्युला एक्स कशाने रिप्लेस झाला tan स्क्वेअर फंक्शनने आणि इंटू त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणून हे डायरेक्ट त्याचा आन्सर काय झालंय हे आलंय. याच्यानंतर हे आन्सर डायरेक्ट काढायला तुम्हाला समजलंय की नाही. याच्यानंतर डायरेक्ट काढायला सांगतोय मी, हे कळालंय. आणि आता टी ची व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट काय केली कारण आपण इथे हे चेंज केलेलं नाही बरोबर. तर तुम्हाला त्या दोन्ही मेथड सांगायचं कारण एकच होतं की तुम्ही बोर्ड एक्झामला हे असं नाही लिहायचं. बोर्ड एक्झामला काय लिहायचं लिमिट चेंज करून लिहायचं, पण जेव्हा एमसीक्यू सॉल्व्ह कराल तेव्हा असं पटपट तुम्हाला सुचतं आणि मग डायरेक्ट इथे टी ची व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करायची असते, म्हणजे जे मानलेलं आहे ते. म्हणजे तुम्हाला कळतं इथे टी आपण मानतच नाही डायरेक्ट, ते डायरेक्टच घेतोय. कळतंय की नाही. म्हणजे डायरेक्ट याच्यानंतर हीच स्टेप यायला पाहिजे तुम्हाला. जेव्हा तुम्ही एमसीक्यू सॉल्व्ह करताय तेव्हा याच्यानंतर डायरेक्ट ही स्टेप कळायला पाहिजे. यस नो कळाली का ही स्टेप डायरेक्ट. कारण काय आहे हा जो फॉर्म्युला आहे 1/1 प्लस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स, यातला एक्स कशाने रिप्लेस केलाय 1 प्लस यातला एक्स रिप्लेस केला. हा स्क्वेअर तसाच आहे, एक्स रिप्लेस केला tan स्क्वेअर एक्स ने इंटू त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणजे याला डायरेक्ट एक्स मानता येते ह्या फंक्शनला. म्हणून ह्या एक्सच्या जागेवर काय लिहिलंय आपण tan स्क्वेअर एक्स. आणि मग हे लिमिट आहे त्याला फक्त दिलेलं ते लिमिट 0 टू 4 पाय. एमसीक्यू कसं सॉल्व्ह करायचं समजलं. मग आता इथे व्हॅल्यू पुट करायची. आता याच्यामध्ये जे छोट्या छोट्या प्रॉपर्टीज येतात तो फक्त लास्ट पार्ट राहिलाय ट्रिगोनमेट्रिक फंक्शनचा, त्यातल्या त्या प्रॉपर्टीज मध्ये तुम्हाला सगळंच कळून जाणार आहे. तर ठीक आहे इज इक्वल टू आता इथे व्हॅल्यू पुट केली मी लिहितो सिम्प्लिफाय करून tan इनव्हर्स ऑफ हे tan स्क्वेअर 4 पाय मायनस tan इनव्हर्स ऑफ tan स्क्वेअर 0. तर हे tan इनव्हर्स ऑफ tan स्क्वेअर 4 पाय. tan 4 पाय ची व्हॅल्यू किती आहे रे. tan 4 पाय ची व्हॅल्यू 0 आहे. लक्षात येतंय ना. 4 पाय कुठे आहे तर पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर 0 आहे. मग ते 0चं स्क्वेअर 0 म्हणजे tan इनव्हर्स ऑफ इथे 0 राहिलं. हे tan स्क्वेअर 4 पाय 0 आलं मायनस tan इनव्हर्स ऑफ आता ते tan स्क्वेअर 0 ची व्हॅल्यू परत 0च आहे, म्हणजे याचा आन्सर काय येतंय रे फायनल 0. समजलं. 0 आन्सर आहे का बुक मध्ये चेक करा पटकन. आहे का 0 आन्सर. चुकलेलं आहे.
π/4च आन्सर आहे. सिम्प्लिफिकेशन कुठेतरी चुकलंय. क्वेश्चन नंबर 4. इंटिग्रल फ्रॉम 0 to 2 pi root cos x into sin cube x dx. आता इथे काय करता येईल, ह्याला थोडंसं स्प्लिट करूया. 0 to 2 pi sin x into sin square x लिहिलं. sin x आणि sin square x आणि रूट cos x आहे. आता एक गोष्ट आपल्याला इथे निश्चित कळतंय की sin x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे, cos x, किंवा cos x चा डेरिव्हेटिव्ह आहे मायनस sin x. मग हे मॅनेज करता येतात. सगळ्यात बेटर वे काय होईल की याला आपण cos मध्ये घेऊया, कारण हे रूट मध्ये cos आहे. मग साइन चा डेरिव्हेटिव्ह cos घेण्यापेक्षा, म्हणजे असंही तुम्ही लिहू शकता ना, हे sin स्क्वेअर x राहू द्या आणि cosला, पण हे cosला साइन मध्ये कन्वर्ट करणं जास्त डिफिकल्ट आहे. म्हणून इथे काय करूया आपण, sin x हा तसाच राहू द्या आणि 1 मायनस cos स्क्वेअर ला रिप्लेस करूया. 1 मायनस cos स्क्वेअर x रूट cos x dx. आता cos x ला इथं t मानलं तर इथं t होईल आणि इथे डेरिव्हेटिव्ह बरोबर साइन कॅन्सल होऊन जाईल. पुट t इज इक्वल टू cos x dt बाय dx. दोन्ही मेथड करून दाखवतो. dt बाय dx मायनस साइन x. आता इथे लिमिट चेंज करायचंय तुम्ही. वेन x इज इक्वल टू 0 आणि वेन x इज इक्वल टू 2 pi. लिमिट चेंज करून घेणार आहात तुम्ही. त्याच्यानंतर आता ही लिमिट तुम्ही चेंज करून लिहायचं. आपण पुट केलंय cos x. इथे व्हॅल्यू dt ची व्हॅल्यू मायनस साइन x dx. मग इथं मायनस साइन एक्स्ट्रा येत आहे. साइन x dx ऐवजी लिहून टाकलं ते हे मायनस dt असं लिहूया. ठीक आहे, मायनस dt. साइन x dx ऐवजी मायनस dt. 1 मायनस टी स्क्वेअर रूट टी dt. लक्षात आलं का हे सगळ्यांच्या? रूट टी मायनस टी स्क्वेअर रूट टी मल्टिप्लाय केलं dt. म्हणजे मायनस इंटिग्रल ऑफ टी रेज टू पॉवर, किंवा मायनस साइन तसंच राहू दे, इथं डायरेक्ट इंटिग्रेशन घेऊन टाका. रूट टीचं काय येणार, हे टी रेज टू हाफ पॉवर आहे आणि हे टी रेज टू पॉवर 5/2 आहे. बरोबर, 2 प्लस 1/2 5/2 dt. इंटिग्रेशन घेऊन टाकायचं इथे. समजलं? एक्स रेज टू एन वाला फॉर्म्युला यूज करून. तुम्ही इथं ऑलरेडी चेंज करून घेताय, म्हणजे हे इथं टी ची व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करायची गरज नाही. और काय करू शकत होतात अजून इथे, और असं केलं असतं तर जमलं असतं का? पुट टी इज इक्वल टू साइन एक्स जर केलं असतं तर काय झालं असतं, टी इज इक्वल टू साइन एक्स. तर इथं टी क्यूब झालं असतं. बरोबर आहे, पण तो हा डेरिव्हेटिव्ह जात नाही ना. cos x ला ते रूट आहे. बरोबर आहे ना, ते उलट होतंय, जास्त कॉम्प्लिकेटेड होतंय. बरोबर आहे ना. अरे साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह cos x आहे, पण तो कॅन्सल आउट व्हायला याला रूट आहे. बरोबर, म्हणजे हे सबस्टिट्यूशन बरोबर आहे. टी इज इक्वल टू cos x. कळतंय ना? ठीक आहे, याचा फक्त स्क्रीनशॉट काढायचा आहे, होमवर्क करायचंय. किती आन्सर आहे पाहतो मी. झिरो आहे आन्सर. लिमिट तेच राहते का? लिमिट बदलत असेल ना नवीन. टी इज इक्वल टू कॉस 0 ची व्हॅल्यू इथे 0 पुट केलं. कॉस 0 ची व्हॅल्यू 1 येईल, खाली 1 येईल लिमिट. आणि 2 पाय ची व्हॅल्यू ती पण 1च येईल. 1 to 1 येत आहे. बरोबर, म्हणजे ते 0 होऊन जाईल. हे ओरली कळालं का? 1 to 1 आल्यावर 0 का होईल? कारण लिमिटची व्हॅल्यू तर म्हणजे एक्सप्रेशन तर तेच राहणार आहे ना इंटिग्रेशनचं. आणि त्याच्यात 1 पुट केलं आणि परत मायनस करून 1 पुट केलं तर 0च येणार आन्सर. एमसीक्यू ला असं पटकन लॉजिक लावायचं.
इथं मात्र डिटेल लिहा. काढलाय का स्क्रीनशॉट? घेऊ पुढचा प्रॉब्लेम. हम्म 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 हा, त्याच्यामध्ये याचा इंटरव्हलचा प्रॉब्लेम होतोय. ऍक्च्युली तिथे जो डोमेन इनव्हर्स फंक्शन आलं होतं ना, तिथे खाली इनव्हर्स फंक्शन आलं होतं का? टॅन इनव्हर्स आलं होतं ना काहीतरी. तर ते इनव्हर्स फंक्शनचा जो डोमेन असतो ना, तो डोमेन जो येतो, तुम्हाला मी ग्राफ शिकवले पण डोमेन वगैरे नव्हतं सांगितलं ना त्याच्यात. ते जे ग्राफ दिले त्याच्यामध्ये डोमेन नव्हतं सांगितलं ना, का सांगितलेलं आहे डोमेन त्याच्यामध्ये? जे लेक्चर रेकॉर्ड केलेले आहेत स्मार्ट बोर्डवर, डोमेन नव्हतं सांगितलं ना. त्याचा डोमेन जो आहे ना, त्याचा डोमेन जो येतो तो हे बघा, आपण रिस्ट्रिक्ट केलेला डोमेन जो आहे हे टॅन एक्सचा ग्राफ असा येतो, बरोबर आहे की नाही? आणि रिस्ट्रिक्ट केलेला एवढाच आहे की नाही, आपण एवढं रिस्ट्रिक्ट केलाय त्याचा डोमेन, बरोबर आहे. मग त्याचा हे रिस्ट्रिक्ट केल्यावर त्याचा बघा, टॅन एक्सचा डोमेन रेंज काय आहे? वाय इज इक्वल टू टॅन एक्स. याचा डोमेन काय आहे आणि रेंज काय आहे? टॅन एक्स पूर्ण फंक्शन डोमेन काय आहे? रिस्ट्रिक्ट केलेलं सांगा, फक्त रिस्ट्रिक्ट केलं एवढं मी ग्राफ काढायचा आधी. याचा डोमेन आणि रेंज सांगा. रिस्ट्रिक्ट करायच्या अगोदर डोमेन एवढाच घेतलाय ना, -π/2 टू π/2 ओपन इंटरव्हल मध्ये. आणि रेंज काय आहे त्याची? खाली पूर्ण येते वरती येते, म्हणजे हे आर आहे ना, बरोबर आहे. तर आता जेव्हा टॅन इनव्हर्स फंक्शन घेणार तेव्हा रेंजला काय म्हणणार आपण? डोमेन. आणि ही काय होणार? रेंज. म्हणजे टॅन इनव्हर्स फंक्शनची रेंज काय होते? टॅन इनव्हर्सची रेंज काय होते? ओपन इंटरव्हल बिटवीन -π/2 टू π/2 होते, बरोबर आहे. -π/2 टू π/2 म्हणजे त्या रेंजच्या बाहेर जाते ती व्हॅल्यू. 4π रेंजच्या बाहेर जाते की नाही ती? लक्षात येते ना तुमच्या? ते टॅन इनव्हर्स काहीतरी येत होतं ना तिथं, 4π वगैरे समथिंग. तर ते रेंजच्या बाहेर जात आहे. मी परत ते लिहून तुम्हाला दाखवतो. आता ते परत लिहित नाही, ते कागदावर सॉल्व्ह करून दाखवतो. ते रेंजच्या बाहेर जाते म्हणून चुकतंय तिथे. रेंज रिस्ट्रिक्ट करावी लागेल तिथे, कळलं का? म्हणून चुकतंय. फाय नंबर कोण सांगताय रे? 0 टू π/2 इनडेफिनाइट मध्ये मला काही सांगायची गरज नाही तुम्हाला. 5 + 4 cos x. काय करू इथे? इथे असं असतं तर, आणि असं असतं तर, तिन्ही टाईप मध्ये हे आलंय तुम्हाला सॉल्व्ह करायला. काय काय केलं असतं इथे? इथे डिवाइडिंग थ्रू आउट बाय cos² x. आलं का लक्षात? आठवलं ना? इनडेफिनाइट बद्दल तसंच करायचं. फक्त इथे काय करा, लिमिट चेंज करून घ्या लगेचच आणि मग सॉल्व्ह करा. त्याच्यानंतर बघा 6 नंबर प्रॉब्लेम. इंटिग्रल फ्रॉम 0 टू π/4 cos x अपॉन 4 - sin² x. सांगायची गरजच नाही. एमसीक्यू आला तर कसा सॉल्व्ह करणार? एमसीक्यू डायरेक्ट आन्सर लिहू शकता एमसीक्यू ला. याचा आन्सर काय आहे? हा एक्स कसा रिप्लेस झाला? साइन एक्स आहे. साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय आहे? cos x. यस नो? a² ची व्हॅल्यू आहे 4. अरे लक्षात येतंय का? मग याचा आन्सर काय आहे सांगा. हा फॉर्म्युला सांगा अगोदर. लॉग ऑफ ब्रॅकेट मधलं नीट सांगा. इथं आता डायरेक्ट तुम्ही असं लिहायचं 1/2 इंटू ए ची व्हॅल्यू 2 लॉग ऑफ ए म्हणजे 2 प्लस साइन एक्स अपॉन 2 - साइन एक्स लिमिट 0 टू π/4.
आणि सॉल्व्ह करायचं. आता इथे साइन फंक्शन आहे म्हणजे तिथे डोमेन रेंज वगैरे काहीच नाही, लगेच आन्सर येतं बघा. 1/4 लॉग ऑफ साइन π/4 ची व्हॅल्यू किती आहे रे? कळालंय का? हा, मग आता हे पुढे अजून सिम्प्लिफाय करायचं. 1/4 लॉग ऑफ काय येणार हे 2√2 + 1. हे झालं फायनल आन्सर. समजलं सगळ्यांना? हे डायरेक्ट एमसीक्यू सॉल्व्ह करताना डिटेल कसं करणार तुम्ही? डिटेल टी इज इक्वल टू बोर्डला असं लिहिणार टी इज इक्वल टू साइन एक्स, मग dt/dx काढणार, मग cos x dx ची व्हॅल्यू काय येणार आहे? cos x dx ची व्हॅल्यू dt येणार आहे. त्याच्यानंतर वेन x इज इक्वल टू 0 टी ची व्हॅल्यू काढा, वेन x इज इक्वल टू π/4 टी ची व्हॅल्यू काढा आणि मग परत रिसबस्टिट्यूट करायची गरज नाही. समजलंय तुम्हाला? पुढचा बघा प्रॉब्लेम. काय करायचं लगेच कळायला पाहिजे. काय करू इथे? साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स बरोबर आहे. मग आता इथे कॉस एक्स डीएक्स पुट टी इज इक्वल टू जर केला, पुट टी इज इक्वल टू साइन एक्स, तर dt/dx काय होईल? कॉस एक्स dx ची व्हॅल्यू काय होणार? dt होणार बरोबर. आता लिमिट पुट करू. वेन x इज इक्वल टू 0, वेन x इज इक्वल टू π/4 t ची व्हॅल्यू काय येणार आहे? इथे 0 पुट केलं 0 येते, इथे π/4 पुट केलं 1/√2 येते बरोबर. मग आता i इज इक्वल टू नवीन इंटिग्रल काय होणार? हे 0 टू 1/√2. cos x dx ची व्हॅल्यू काय आहे? dt. हे 1 + t आणि 2 - t. हे कसं सॉल्व्ह करायचं? आता तुम्ही लिमिट चेंज करून घेतलंय म्हणजे तुम्हाला रिसबस्टिट्यूट करायची गरज नाही. हे कसं सॉल्व्ह करायचं? पण हे दोन प्रकारे सॉल्व्ह करता येतं. कसं? दोन टाईप. हा, हे जेव्हा तुम्ही मल्टिप्लिकेशन घेणार तेव्हा काय होईल? ते 1/क्वाड्रेटिक होईल, मग बाय कम्प्लिटिंग स्क्वेअर सॉल्व्ह करायचं. किंवा आता कसं सॉल्व्ह करता येतं? हे px + q च्या फॉर्म मध्ये पण आहे. px + q च्या फॉर्म मध्ये पण आहे. p ची व्हॅल्यू 0 आहे आणि डिग्री ऑफ न्यूमरेटर इज लेस दॅन डिनॉमिनेटर, म्हणजे बाय युजिंग पार्शियल फ्रॅक्शन पण सॉल्व्ह करता येते. समजलं? या 3 मेथड झाल्या. अजून चौथ्यांदा कसं सॉल्व्ह करता येतं? हे डायरेक्ट इंट्रोड्यूस पण करता येतं. पार्शियल फ्रॅक्शनला एक शॉर्टकट आहे. तुम्ही खालचे सगळे ब्रॅकेट, पार्शियल फ्रॅक्शनचा शॉर्टकट काय? खालचे सगळे ब्रॅकेट डायरेक्ट इंट्रोड्यूस करू शकत असाल, खालचे सगळे ब्रॅकेट जर डायरेक्ट इंट्रोड्यूस करू शकत असाल तर पार्शियल फ्रॅक्शनची आपली डिटेल मेथड जी आहे ती तीच आहे की आपण फक्त खालचे जे ब्रॅकेट्स आहेत ना, लिनियर फॅक्टर्स रिपीटेड किंवा नॉन रिपीटेड, ते वरती इंट्रोड्यूस करू शकतो. पण जर ते दोन ब्रॅकेट असतील आणि वरती काहीच व्हेरिएबल नसेल, अशा फॉर्म मध्ये असेल तर हे इंट्रोड्यूस करायला एकदम सोपं असतं. अदरवाईज ते इंट्रोड्यूस करायला खूप अवघड असतं, तुमचं चुकेल. ती डिटेलच मेथड तिथे प्रेफर करायची. तुमच्या लक्षात आलंय का? इथे जर व्हेरिएबल नसेल, फक्त 1 किंवा काहीतरी कॉन्स्टंट असेल, तर हे खालचे ब्रॅकेट वरती आणि दोनच असतील नॉन रिपीटेड, तर हे वरती इंट्रोड्यूस करायला खूप सोपं आहे. अदरवाईज बाकीच्या प्रॉब्लेम मध्ये कुणी इंट्रोड्यूस करायचं नाही, ते अवघड जातं. आता 0 टू 1/√2 इंट्रोड्यूस करतो मी. 1 + t आणि 2 - t. कोणतं साइन देऊ रे मध्ये? सगळ्यात सोपी मेथड सांगितली. याच्या अगोदर पण 3 मेथड सांगितल्यात मी. कळतंय तुम्हाला? कोणतं साइन देऊ? हे 2 आहे, प्लस आहे का? हा ठीक आहे, प्लस. हा, आता कोणतं साइन देऊ? हे उलटे घ्यायला पाहिजे. हा, आता बस. आता काय करू रे? मायनस आहे. आता एकदम सोपं झालं. आता कसं सोपं झालं हे? तर
इथे डायरेक्ट दोन इंटिग्रल्स येतात बघा. इंटिग्रल फ्रॉम 0 to 1/√2. तुम्ही म्हणाला असं आम्हाला शिकवलं नाही, हे अचानक कसं काय झालं. तर हे मी सांगितलं हे किती मेथडने सॉल्व्ह होतंय. 4. 1/quadratic px plus q upon quadratic बाय युझिंग पार्शियल फ्रॅक्शन. आणि थर्ड हा शॉर्टकट टी कॅन्सल आउट होतंय. आता इथे धिस अपॉन धिस काय राहणार आहे रे. 1/1 plus t हे कॅन्सल होतंय आणि हे कॅन्सल होऊन इथे 1 मायनस हे असं येते. बरोबर आहे. 1/2 plus t. इंटिग्रल फ्रॉम 0 to 1/√2. याचं इंटिग्रल काय येतं 1/ax plus b च्या फॉर्म मध्ये आहेत की नाही दोन्ही पण. काय येणार इंटिग्रल्स log of 1 plus t मायनस log of 2 plus t. इथे t चा मल्टिपल जो आहे तो 1 आहे. तुम्हाला परत काही करायची गरज नाही, इथे डायरेक्ट व्हॅल्यू पुट करायची. कळालंय का हे. स्क्रीनशॉट काढा. तुम्ही जेव्हा हे स्क्रीनशॉट काढता त्यावेळेस ते लगेच लेक्चर झाल्यावर सगळं लिहून काढायचं सॉल्व्ह करायला आणि ते स्क्रीनशॉट सगळे डिलीट करून टाकायचे. नाहीतर एक कशाचे स्क्रीनशॉट आहेत हे पण कळणार नाही भविष्य काळात. 2-3 दिवसांनी काढलाय. ज्याला जमलं नाही स्क्रीनशॉट काढायला काही नाही, त्याला लेक्चर पाठवतोय मी, पुढे मागे घेऊन बघत चला लेक्चर. एट नंबर. इंटिग्रल फ्रॉम -1 to 1 upon a square e raised to x plus b square e raised to -x. आता -1 to 1 आहे बट फंक्शन इज नायदर इव्हन नॉर ऑड. समजलं. मग इथे प्रॉपर्टी यूज नाही होत. मग आता इथे काय करूया. -1 to 1 हे असं लिहिता येत आहे. हा ई स्क्वेअर रिमूव्ह करूया. हा निगेटिव्ह पॉवर पॉझिटिव्ह केला तो रिमूव्ह करूया. इथे काय होईल आणि वरती पण काय होईल. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला याने ई रेस टू एक्स ने मल्टिप्लाय केलाय. बरोबर. आता डायरेक्ट आन्सर येतं. इथे डायरेक्ट आन्सर येत आहे. ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय आहे हे तुम्हाला असं लिहिता येत आहे. हे असं लिहिता येत आहे ए ई रेस टू एक्स चा स्क्वेअर. डायरेक्ट जर आन्सर काढायचं असेल मग आता याचं काय येतो रे डेरिव्हेटिव्ह. ए ई रेस टू एक्स येतोय. मग आता इथे डायरेक्ट हा जो फॉर्म्युला आहे इंटिग्रल ऑफ 1/a² plus x². काय फॉर्म्युला आहे. हा ए स्क्वेअरच्या जागेवर आला बी स्क्वेअर. हा ए स्क्वेअर जो कॉन्स्टंट आहे त्याच्या जागेवर आला बी स्क्वेअर. एक्स स्क्वेअरला रिप्लेस केलं, एक्स ला रिप्लेस केलं ए ई रेस टू एक्स ने आणि त्याचा मग डेरिव्हेटिव्ह आहे इथे. इथे फक्त मल्टिपल नाही, ए हा मल्टिपल आहे तो तिथे नाहीये. मग त्याचं काय करतो आपण रेसिप्रोकल. मग इथे 1/a. मला पुढे काय लिहू परत. हा 1/a मॅनेज केला याला जो मल्टिपल येत होता तो आणि मग 1/a. मग 1/a च्या जागेवर कोण आलं इथे बी. म्हणजे इथे काय होणार बी. लक्षात येतं ना तुमच्या. टॅन इनव्हर्स ऑफ एक्स. एक्स म्हणजे कोण आहे ए ई रेस टू एक्स डिवायडेड बाय ए म्हणजे कोण आहे बी. इंटिग्रल काय आहे -1 to 1. बरोबर आहे. इथे लिमिट आपण वगैरे काही चेंज केलं नाही, डायरेक्ट व्हॅल्यू एक्सच फॉर्म मध्ये घेतलेली आहे. 1/ab tan इनव्हर्स ऑफ a e raised to x upon b -1 to 1. 1/ab बाहेर घेतो मी. tan इनव्हर्स ऑफ a upon b e raised to पॉवर इथे 1. मग ते 1 राहिलं मायनस tan इनव्हर्स ऑफ a upon b e raised to पॉवर काय होणार हा -1.
बरोबर, समजलं का हे? आता डिटेल सॉल्व्ह करायचं, शॉर्टकटने झालं. तुम्ही डिटेल कसं करायचं इथून पुढे, इथे काय करायचं तुम्ही, पुट टी इज इक्वल टू इथे 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 पुट करा किंवा इथे केलं तरी चालेल. एक तर ए स्क्वेअर तुम्हाला बाहेर घ्यावं लागेल, एक तर इथं असं करा 1/a² बाहेर लिहा, e⁻x होल स्क्वेअर प्लस इथे मग हे होईल b²/a² म्हणजे b/a². मग त्यानंतर e⁻x इथे पुट करा. कळलं का? किंवा असं लिहिलं तर मग पुट टी इज इक्वल टू a इंटू e⁻x करा. समजलं? आणि व्हेरिएबल पण चेंज करून घ्या तिथे, सॉरी व्हेरिएबल्स मध्ये लिमिटची व्हॅल्यू पण चेंज करून घ्या. हे कळलंय का सगळ्यांना?